दुपारी मोबाईल बघता बघता कधी झोप लागली समजलंच नाही. त्याच्यामुळे सगळी कामं तशीच पडली होती. झोपेतून उठली आणि पहिल्यांदा किचन वगैरे साफ करून घेतला. दुपारी जेवलेली भांडी पण तशीच होती, त्याच्यामुळं पहिली भांडी वगैरे स्वच्छ घासून घेतली. पाणी आलं होतं, त्याच्यामुळं पाणी भरायचं होतं. माठ वगैरे स्वच्छ धुतला, कारण आमच्याकडे एका दिवसाने पाणी येतं. त्याच्यामुळं बॉटल्स वगैरे भरून घेतले. अक्षयला बोलले की चहा प्यायचा आहे का, तर बाहेर खूप पाऊस पडत होता, त्याच्यामुळे मस्त असा चहा ठेवला. अक्षय पण बोलला मला पण चहा प्यायचा आहे, मला पण ठेव. मग दोघांसाठी चहा ठेवला. त्याच्यानंतर तो चहा मी दोघांसाठी गाळून घेतला. बाहेर खूप छान असा पाऊस पडत होता. पाऊस आणि चहा म्हणजे कॉम्बिनेशन जरा वेगळंच असतं नाही का. त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागली होती म्हणून मी बिस्किट घेतलं. बिस्किट खात होती मी. तर अक्षयचं बघा कसं चाललं नाटके. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी बोलत असतो. किचन साफ करून घेतलं स्वच्छ असं. त्याच्यानंतर अक्षयला कामावर जायचं होतं, त्याच्यामुळे टिफिन बनवायचा होता मला त्याचा. थोडीशी मटकी शिल्लक होती कालची, ती खराब होऊन जाण्यापेक्षा म्हणलं मटकी आणि वाटाण्याची भाजी करावी. सकाळी अक्षयनं ग्रीन पीस वाटाणा आणला होता, त्याच्यासाठी सुक्की भाजी करायची होती. टिफिनला सुक्कीच भाजी देते, त्याच्यामुळे मटकीची भाजी केली. त्याच्यानंतर चपाती लाटून घेतली. चपाती पण पटपट लाटली. त्याच्यापुरत्या चपात्या लाटल्या, कारण मी थोड्या वेळाने खाईल म्हटलं माझं करून. मग ऋतू आला होता, तर जरा ऋतूसोबत मस्ती घालत बसले. खूप ऋतू मस्ती घालतो, खूप म्हणजे खूप. आणि नौटंकी तर खूप करतो. आणि त्याच्यासोबत तो टाईम स्पेंड करणं म्हणजे ना, माइंड पूर्ण फ्रेश होऊन जातं त्याच्यासोबत मस्ती केल्यावर. की आपल्याला आपलं बालपण आठवतं ना, त्याच्यासोबत तो इतका छान मस्ती घालत होता ना, खूप छान भारी वाटलं त्याच्यासोबत.